फालतूपणा चाललाय सगळा घरात नुसता. ही बोललं तरी प्रॉब्लेम आहे. काय मागितलं होतं? टीव्ही, तो सुद्धा माझ्या नवऱ्याकडे. बाकीच्यांनी मध्ये बोलायची गरज काय आहे? स्कट दाबी चालली आहे नुसती सगळी. त्या गळा घोटतीला म्हणतील थोडासा आवाजही नाही आला पाहिजे. हालच मग. अरे आई, तुम्ही हे आपलं मुगाच डोळ्यात पाणी आलं. खरं म्हणजे ना, माझीच काहीतरी चूक असेल, नाहीतर दादा विनाकारण बोलणार नाहीत मला. मी आलेच. मला माहितीये तुझी काही चूक नाहीये ते. अगं पिल्लूला ताप आलाय ना, म्हणून त्याची चिडचिड होतीये, दुसरं काही नाही. काय सांगते आई, मला माहितीच नव्हतं. अरे बापरे, मला माहिती असतं तर. सुरेखा, एरवी सगळ्या जगाचं ज्ञान असल्यासारखं असतं सत्याचे, पण साधं वड्याचं तेल वांग्यावर काढू नये एवढं कळत नाही मग त्याला. मी विसरून पण गेले आई सगळं. पिल्लूला बरं नाहीये हे कळल्या कळल्या. कोणाची ग माझी. चूक झाली म्हणजे? अशी चूक होते कशी? हा, अशा चुका करण्याचा पगार देतो तुम्हाला मी? तुम्हाला साधी कामं जर धड करता येत नसतील ना, तर नोकऱ्या सोडा आणि घरी बसा तुम्ही. चुकीची एंट्री केलीत कशी तुम्ही सोनावणे? पुढच्या वेळेला जर अशी चूक झाली ना, तर माझ्या केबिन मध्ये यायच्या आधी स्वतःचं रेझिग्नेशन लेटर टाईप करून आणायचं. तुम्हाला हा कळणं सोपं जाईल मला. काय झालं एवढं चिडायला? नाही, काय नाही. ठीक आहे, मी आहे माझ्या केबिन मध्ये. व्यंग, प्रिया आणि सुहासचं लग्न होतं, यात तुला काही प्रॉब्लेम आहे का? मला काहीच प्रॉब्लेम नाही. नाही, मग तू सुहासशी काय बोललास? हे म्हणजे खरं आहे ना, तेच मी त्याला सांगितलंय आणि तेच मी तुलाही सांगितलेलं, आणि त्याला तसं सांगावं हे मी माझं कर्तव्य समजतो. प्रिया दादाला भेटायला गेली होती कारण मला कळलंय. सुहासने मला सांगितलंय सगळं. त्यामुळे आता तू पुन्हा तेच रिपीट करू नकोस. आणि या कारणानं जर तू माझ्यावर चिडला असेल ना, तर सॉरी. नाही, मी चिडलो नाहीये तुझ्यावर, पण मग काय झालंय काय? एक मिनिट. एवढी माणसं आहेत घरात, पण वेळेवर कोणीही फोन उचलणार नाही. हॅलो, किती वेळ फोन उचलायला? हा, इकडे काय लोकांचा वेळ जात नाही म्हणून ती फोन करतात का आपल्याला? काहीतरी काम असतं तेव्हाच फोन करतं ना कोणीतरी. हो सॉरी, मी आतमध्ये होते आणि फोन घेईपर्यंत कट झाला. हा ठीक आहे ठीक आहे. पिल्लूची तब्येत कशी आहे? ठीक आहे, आता ताप पण पूर्ण उतरलाय तिचा. बरं, मी लवकर येईनच घरी. ठीक आहे. अच्छा, म्हणजे पिल्लूला बरं वाटत नाही म्हणून चिडचिड होते तुझी, बरोबर ना? साधा ताप आहे रे तिला, पण मला उगीच खूप पॅनिक व्हायला होतंय. मला कळतंय माझं चुकतंय. मी सोनावणेंवर चिडलो, मी तुझ्यावर चिडचिड केली. सकाळी ऑफिसला यायच्या आधी नेत्राला नको नको ते बोललो. आणि आता वहिनींवर सुद्धा वैतागलास की? सत्यजित, तुला एक सांगू?
मी बाप होऊ शकलो नाही, पण मला एवढं नक्की कळलंय की हे नातं निभावणं खूप कठीण असतं. लोक म्हणतात की माणसाचं लग्न झालं की त्याची जबाबदारी वाढते, पण तीच जबाबदारी तो माणूस जर बाप झाला ना तर 10 पटीनं वाढते. तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता घरी जा आणि हे बघ, जोपर्यंत पिल्लूला बरं वाटत नाही, तुझा राग शांत होत नाही, तोपर्यंत तू ऑफिसला येणार नाहीयेस, कळलंय? राग शांत झालाय माझा, खरंच झालंय, पण तरीही मी जातो. ओ ओ ओ नाही नाही नाही. काय ग, आता कशी आहे तब्येत? म्हणजे ताप उतरला ना? हो, बरी आहे. लहान मुलांना काही झालं ना की खूप टेन्शन येतं. हो ना, टेन्शन तर आहेच, पण हिच्याहीपेक्षा ना यांच्या वागण्याचं खूप टेन्शन येतं अगं मला. आता सुद्धा फोनवर केवढी चिडचिड केली त्यांनी माझ्यावर. म्हणजे आता त्यांची बाजू कळते मला. झालं, एवढं सगळं होऊन सुद्धा तू त्याची बाजू घेणं काही सोडू नकोस. कमाल आहे तुझी. बरं मंजिरी, मी तुला हे सांगायला आले होते की मी जरा बाहेर चालले, थोडं शॉपिंग राहिलंय, तेवढं पूर्ण करून येते. तुला मुद्दाम सांगून जाते कारण घरातल्या बाकीच्यांना माझी काळजी नको वाटायला. नाही नाही, जा तू, मी सांगेन तसं आईंना. बर, आले. नीट जा. बोला बाई, काय विचारच होतं मला? मी विचारीन त्या प्रश्नाचं अगदी खरं खरं उत्तर द्यायचं. हा, अगदी 100%. सध्या आशिष कुठे आहे? आई बोलवलंस? हो, अरे पिल्लूच्या बारशासंबंधी बोलायचं होतं. मी गुरुजींना फोन केला होता, ते 10 तारीख पक्की करायचं म्हणताय. तुला चालणार आहे ना? नाही नाही चालणार. आई, पिल्लूला काल ताप होता. जोपर्यंत तिला पूर्णपणे बरं वाटत नाही तोपर्यंत हे बारसं बिरसं सगळं राहू दे. आता बरं वाटतंय तिला. कसं आहे ना, जरा हवामान बदललं की लहान बाळांना त्रास हा होतो. त्यात एवढं काळजी करण्यासारखं काही नाही. शिवाय आता पावसाचे दिवस आहेत म्हणून थोडासा ताप आला असेल. सकाळपासून तोही नाहीये, मला मंजिरीने सांगितलंय. मंजिरी म्हणाली आणि तू ऐकलंस? ती काय डॉक्टर आहे? सत्या, ती आई आहे पिल्लूची. सगळ्यात जास्त काळजी तिलाच आहे तिची, कळलं? मी बाप आहे पिल्लूचा. आई, अगं बारशाच्या निमित्तानं बाहेरची माणसं घरात येणार, पिल्लूला हात लावणार नाही, नको आहे ते. हे पण तसं काही ना. पिल्लूचं अंग पुन्हा गरम लागतंय थोडं. झालं? मंजिरी सांगत होती ना पिल्लूचा ताप उतरलाय म्हणून. आता मंजिरीच सांगते. आता तरी ऐकशील? जोपर्यंत मला डॉक्टर सांगत नाहीत की पिल्लू पूर्णपणे बरी आहे तोपर्यंत नथिंग डुईंग. माझ्याशी बोलायला सुद्धा येऊ नका त्याबद्दल. आई आले. प्रिया, हा, कुठे बाहेर गेली होतीस? हो, जरा पाय मोकळे करायला गेले होते. प्रिया, एक गोष्ट सांगू? रागवणार नसशील तर. नाही, सांगा ना. तुझं मन हलकं व्हावं
म्हणून तू बाहेर जातेस ही गोष्ट समजू शकते मी, पण अशी एकटी जात जाऊ नकोस अगं. तो माणूस कसा आहे हे आपण सगळेच ओळखून आहोत. आणि महत्वाची गोष्ट, त्याला अजून शिक्षा झालेली नाहीये. असंच एकदा काही वर्षांपूर्वी तो पोलीस कस्टडीमध्ये होता. म्हणून मी माझं आयुष्य माझ्या रीतीने जगत होते. नंतर जेव्हा मी त्याच्या विरुद्ध कोर्टात साक्ष देणार हे त्याला कळलं, त्याच्या 2 दिवस आधी माझ्या स्वतःच्या आई वडिलांना माझ्या डोळ्या देखत प्राण सोडताना पाहिलंय. माझा धाकटा भाऊ घरातून नाहीसा झाला आणि हे सगळं करणारा आणि करून घेणारा तोच माणूस आहे जो आता जेलमध्ये. आता त्याचा धोका टळला म्हणून मी माझं आयुष्य जगू लागले, पण त्यानंतर माझी काय गत झाली आहे हे तुझ्या समोरच आहे. प्रिया, तुला कळतंय ना मी काय बोलते ते? हो मंजुषा ताई, मला कळतंय. हे बघ प्रिया, तुला काहीही होणार नाही, कारण ह्या घरातली लोक तुला काही होऊ देणार नाही. पण तरी आपल्याकडून आपण सावधगिरी बाळगलेली कधी चांगली नाही का? बरोबर. मी आले. नाही, ताप उतरलाय आता. हो, चालेल चालेल. ओके डॉक्टर. शांत झोपले ना व? मग अशी केवढी रडत होती. तर घाबरले होते मी. सत्या, काय म्हणले रे डॉक्टर? डॉक्टर म्हणतात की आता आहेत तीच औषधं कंटिन्यू करा. इनफॅक्ट त्यांचं असं म्हणणं आहे की 100 हा काही फार ताप नव्हे आणि तोही 2-3 दिवसात उतरेल आता. चला, बरं झालं. हो, पण हे ते कालही म्हणाले होते. मग त्यांनी काल हे सांगितलं म्हणून आज मी माझ्या मुलीची काळजी करायची नाही का? त्यातही आता प्रॉब्लेम आहे तुला? अहो तसं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. तू काहीच म्हणू नकोस, गप्प बसशील तर बरं होईल. सत्या, जे? आजे काय आजे? कशा पैसे कसतो तिच्या अंगावर? हा, काय घोडं मारलंय तिनं तुझं? तीच काळजी घेते ना पिलूची कालजरनं. तसं नाही आजे, पण उगा सारवा सारव करू नग सत्या. आधी तिला सारी म्हण. काय बघतो काय माझ्याकडे असं? माफी माग तिची. तुमच्यात म्हणतात ना काय ते सारी का फारी? हा, ते म्हण आणि माफी माग तिची. आजी अहो कशाला उगीच. ठीक आहे, तू मध्ये मध्ये बोलू नका ग. मी विचारलंय तुला. माफी मागायलाच पाहिजे त्यानं. चल माफी मागायची पहिली. ही काय बायकोशी वागण्याची रीत झाली? हा, माफी माग, तर घोलू का दुसरा धपाटा पाटीत. सॉरी. सॉरी. खरंच अजूनही वेळ गेलेली नाहीये. उलट हीच योग्य वेळ आहे, कारण सत्यजित आणि मंजिरीचं नातं आता एका कमकुवत अशा धाग्यावर लोंबतंय आणि तो कमकुवत धागा म्हणजे त्यांची मुलगी. मी जर सत्यजितच्या मनाची ही खात्री पटवून दिली की मी त्याच्या मुलीची अगदी नीट काळजी घेईन, आणि ऍट द सेम टाइम मी जर त्याला हेही पटवू शकले की मंजिरी अजूनही त्या आशिषला पूर्णपणे विसरलेली नाहीये, तर सगळा डाव पुन्हा माझ्या हातात येऊ शकतो.
आणि सत्यजित जर माझ्या आयुष्यात आला ना, तर मग मला कोणालाच घाबरायची गरज नाही. ना त्या दादा होळकरला, ना अजून कोणाला. सुहास तो तर कसपटासारखा आहे. त्याला तर मी कधीही वेगळं करू शकते. मी जे शस्त्र सत्यजित आणि मंजिरीच्या संसारावर वार करण्यासाठी अगदी यशस्वीपणे वापरत होते, तेच अविश्वासाचं शस्त्र मला पुन्हा बाहेर काढावं लागणार आहे. म्हणजे आशिष. आशिष. आशिषचा पत्ता तुम्हाला कशाला हवाय? जेवढं विचारलंय ना तेवढंच सांगा. चुकलो. सांगताय ना? हं? आशिष सध्या तुमच्या मालकाने आशिषचं काय बरं वाईट तर नाही केलं ना? मालकाने फक्त त्याला फेकला. मी त्याचा दुसरा पाय मोडला आणि पुण्याच्या घरात टाकला. अच्छा, म्हणजे आशिष सध्या पुण्याच्या घरी आहे. ठीक आहे साहेब. तांबडे बाबाची करणी, त्याची पाप लय वाढली होती, त्याचीच शिक्षा भोगतोय तो. संख्येत जरा कमी बोलत जा तुम्ही, बरं होईल तुमच्यासाठी. आणि निघा आता. काय खाणा खुणा कसल्या करतेस? बोल काय ते. कुठे गेला होतात आपण? या घरातनं बाहेर पडल्यानंतर ती दादाची माणसं परत एकदा आपल्याला उचलून नेऊ शकतात, खूप त्रास देऊ शकतात. हे दरवेळेला वेगवेगळ्या पद्धतीने सांगायला पाहिजे का तुला? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी दादाच्या माणसांनाच भेटायला गेले होते. संख्येला भेटून आले. प्रिया, मला ना मी अशी का वागते तेच कळत नाही. म्हणजे तुझ्याकडे येते, तुझी काळजी करते, तुला फुकटचे सल्ले देते विनाकारण, तुला नको नको ते प्रश्न विचारून माझंच अज्ञान उघडं पाडते. हे म्हणजे कसं झालंय माहितीये का? एक द्वाड मुलगा असतो, ज्याला कंट्रोल करण्यासाठी त्याचे आई वडील त्याला भीती दाखवतात. तुझं नीट वागला नाहीस ना तर ते भूत तुला धरून नेईल. आणि याच्यावर तो मुलगा काय म्हणतो? ते येडपट भूत होय, त्याला मी आत्ताच भेटून आलो, नवीन काहीतरी सांग. त्यावेळेला त्याच्या आई वडिलांची जी गत होत असेल ना, ती माझी होते दरवेळेला तुझ्याशी बोलतात. नेत्रा, फालतू बडबड झाली असेल तर मी काहीतरी बोलू? बोल ना. तू बोलायचं आणि मी ऐकायचं, असंच आपलं ठरलंय की नाही आयुष्यभरासाठी? बेटर. आता मी काय सांगते ते नीट ऐक. उद्या तू इकडनं पुण्याला जायचंस आणि आशिषला भेटायचं. काय करायचंय मी? बरोबर ऐकलंस तू नेत्रा. इकडनं पुण्याला जायचं आणि आशिषला भेटायचं. हे बघ नेत्रा, मी जर आशिषला भेटायला गेले ना तर सत्यजितला संशय येईल आणि तो ऑलरेडी माझ्यावर नजर ठेवणे हे माहितीये मला. त्यामुळे माझी सहकारी म्हणून तू माझं हे काम करायचं. प्रिया, तुझं फिरलंय डोकं. तू माझंही फिरवायला बघतेस का आता? दरवेळेला तुला मदत केली मी, स्वतःचा जीव धोक्यात घालून. प्रकरण दरवेळेला गळ्याशी येत. कळत नाही का तुला? ह्याच्या पुढे मी तुला कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही. हे आशिषला असं पुण्याला जाऊन भेटणं वगैरे म्हणजे डायरेक्ट आत्महत्या करण्यासारखं आहे, जे मी अजिबात करणार नाहीये. आणि माझा एक प्रेमळ सल्ला आहे की तूही करू नकोस. हे बघ, बंद कर बाई हे नसते उपद्व्याप. नेत्रा ऐक तर.